नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि वयावरची गणितं आली की थोडं टेन्शन येतं असं होतं ना. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण वयवारी या विषयाला इतकं सोपं करणार आहोत की त्याची भीती कायमची निघून जाईल. हो, हे अनेकांसोबत होतं. परीक्षेच्या वेळी वयवारीचा प्रश्न समोर येतो आणि तो सोडवण्यात आपला बराच वेळ जातो. त्यात समीकरणात एखादी छोटीशी जरी चूक झाली तरी सगळं उत्तर चुकतं. पण ही अडचण आता दूर होणार आहे. तर मग आपलं आजचं मिशन एकदम क्लिअर आहे. पुढच्या काही मिनिटांत या विषयाचा पाया पक्का करायचाय आणि त्याच्या सगळ्या संकल्पना एकदम सोप्या करून समजून घ्यायच्या. चला, तयार आहात? सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण संकल्पना आणि सूत्र समजून घेऊ. मग गुणोत्तर आणि सरासरीवरची काही उदाहरणं बघू. त्यानंतर एक अशी चूक जी नेहमी होते ती कशी टाळायची हे पाहू. आणि शेवटी काही महत्वाचे नियम आणि सराव करूया. चला तर मग, कुठल्याही गणिताच्या पाया म्हणजे त्याची बेसिक सूत्र. आधी ती पक्की करूया. एकदा का पाया पक्का झाला की मग कितीही अवघड गणित सोपं वाटायला लागतं. वयवारीच्या गणितामधला सगळ्यात मोठा हिरो कोण असेल तर तो म्हणजे एक्स. आपल्याला ज्या व्यक्तीचं वय माहीत नाही त्याचं सध्याचं वय एक्स मांडलं की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. हा एक्स आपला स्टार्टिंग पॉइंट आहे. हे बघा किती सोपं आहे. आजचं वय एक्स धरलं तर काही वर्षांपूर्वीचं वय काढायचं असेल तर सरळ बाजाबाकी करायची आणि भविष्यातलं वय काढायचं असेल तर बेरीज. म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळा खेळ ह्या एक्स भोवतीच फिरतो. आणि हे दोन नियम तर अगदी पाठच करून ठेवा. पहिला, जेव्हा वयांचं गुणोत्तर दिलेलं असेल तेव्हा त्यांची वयं 3x आणि 5x अशी मानायची. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, दोन व्यक्तींच्या वयामधला फरक कधीच बदलत नाही, तो नेहमी स्थिर असतो. चला तर मग, थिअरी खूप झाली. आता प्रत्यक्ष उदाहरणं सोडून बघूया. म्हणजे आपण जे काही शिकलो ते डोक्यात एकदम फिट बसेल. आपलं पहिलं उदाहरण बघूया. यात सरासरी आणि गुणोत्तर या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. 4 क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या वयाची सरासरी 40 आहे आणि वयाचं गुणोत्तर आहे 2:4:6:8. प्रश्न आहे की सगळ्यात वयस्कर खेळाडूचं वय किती? ठीक आहे. तर कसं सोडवणार? आपण त्यांची वयं मानू. 2x, 4x, 6x आणि 8x. आता सरासरीचं सूत्र काय सांगतं? ह्या सगळ्यांची बेरीज भागिले 4 केली की उत्तर 40 यायला हवं. बरोबर? मग हे समीकरण सोपं करत गेलो की आपल्याला मिळतं 5x बरोबर 40. म्हणजेच एक्सची किंमत आली 8. आता एक्स मिळाला म्हणजे आपलं काम झालंच. सगळ्यात मोठ्या खेळाडूचं वय आपण 8x मानलं होतं. म्हणजे 8 गुणिले 8. उत्तर आलं 64 वर्षे. झालं. पाहिलंत किती सोपं होतं? आता पुढचं उदाहरण बघूया. हे जरा वेगळं आणि खरं तर पहिल्यापेक्षाही सोपं आहे. इथे ए, बी, सी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आणि त्यातल्या एकाचं म्हणजे बीचं वय आपल्याला आधीच माहीत आहे. इथे पण सुरुवात तशीच. वय मानू 2x, 5x आणि 4x. आपल्याला दिलंय की बीचं वय 20 वर्ष आहे. म्हणजेच 5x बरोबर 20. अरे वा, इथून तर एक्सची किंमत तोंडीच येते. एक्स बरोबर 4. मग काय, ही किंमत वापरून ए आणि सीचं वय काढणं अगदीच सोपं आहे. तर बघा, एचं वय झालं 2 गुणिले 4 म्हणजे 8 वर्षे आणि सीचं वय झालं 4 गुणिले 4 म्हणजे 16 वर्षे. दोन्ही उत्तरं आपल्याला मिळाली. चला, आता एका इंटरेस्टिंग भागाकडे जाऊया. या भागात आपण आणखी काही उदाहरणं तर बघणारच आहोत, पण त्यासोबतच एक अशी सामान्य चूक बघणार आहोत जी बऱ्याचदा होते. कारण चुकांमधूनच आपण जास्त शिकतो, नाही का? हे उदाहरण त्या नियमावर आधारित आहे जो आपण आधी शिकलो होतो. आठवतंय? वयातील फरक नेहमी स्थिर असतो. इथे आपल्याला गुणोत्तर दिलं आहे आणि त्यांच्या वयातील फरक दिला आहे. पुन्हा तेच, आपण वय मानू 3x आणि 5x. त्यांच्यातला फरक म्हणजेच 5x वजा 3x हा 30 आहे. यावरून आपल्याला 2x बरोबर 30 मिळतं आणि x ची किंमत येते 15. ही किंमत वापरून एचे वय 45 वर्षे आणि बीचे वय 75 वर्षे सहज मिळतं. आता हे उदाहरण जरा लक्ष देऊन बघा. इथे वर्तमान वयाचं गुणोत्तर आहे आणि भूतकाळातली एक अट दिली आहे. या दोन्हींचा वापर करून आपल्याला मीनाचं आजचं वय काढायचं आहे. थोडा ट्रिकी वाटत असलं तरी घाबरू नका, सोपं आहे. समजा आजचं वय आहे 10x आणि 3x.
तर 8 वर्षांपूर्वी त्यांचं वय असेल 10x-8 आणि 3x-8. प्रश्नानुसार तेव्हा मीनाचं वय मुलीच्या वयाच्या 4 पट होतं. हे सगळं समीकरणात टाकून सोडवलं की एक्सची किंमत येते 12 आणि मग मीनाचं वय येतं 10 गुणिले 12 म्हणजे 120 वर्ष. पण 1 मिनिटं थांबा. 120 वर्षे? मीनाचं वय 120 वर्षे? गणित तर आपण बरोबर सोडवलंय, पण हे उत्तर खरं वाटते का? इथेच आपल्याला थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे. आणि हाच यातून मिळणारा सगळ्यात महत्वाचा धडा आहे. गणितात फक्त सूत्र वापरून उत्तर काढणं म्हणजे सगळं काही नसतं. जे उत्तर आलंय ते तर्काच्या कसोटीवर खरं उतरतंय की नाही हे तपासणं खूप खूप महत्वाचं आहे. कधीकधी प्रश्नातच काहीतरी गडबड असू शकते, पण आपलं लॉजिक नेहमी जागृत असायला हवं. चला तर मग, आता आपण जे काही शिकलो ते थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया आणि सरावासाठी सज्ज होऊया. हे नियम लक्षात ठेवले तर कोणताही प्रश्न सोडवणं सोपं होईल. हे 4 रामबाण उपाय लक्षात ठेवा. 1. प्रश्नाला समीकरणात मांडा. 2. वयातील फरक नेहमी सारखा असतो हे विसरू नका. 3. गुणोत्तर दिसलं की एक्स वापरा. आणि 4. प्रश्नातले पूर्वी किंवा नंतर हे शब्द नीट ओळखा. ते तुम्हाला योग्य समीकरण बनवण्यासाठी मदत करतील. आणि आता सरावाची वेळ. स्क्रीनवर दिलेले हे 2 प्रश्न सोडवून पाहता येतील. आज शिकलेल्या पद्धती वापरल्यास आत्मविश्वास नक्कीच वाढेल. लक्षात ठेवा, गणित म्हणजे फक्त उत्तर काढणं नाही, तर योग्य तर्क लावणं आहे. भेटूया पुढच्या विश्लेषणात.